हरिः ॐ श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। श्री भगवंतांनी चौथ्या अध्यायाच्या 33व्या आणि 34व्या श्लोकामध्ये ज्ञानयोगाची श्रेष्ठता सांगून ज्ञान प्राप्त करून घेण्याविषयी प्रेरणा केली. नंतर ज्ञानाच्या महात्म्याचं वर्णन केलं. त्यानंतर 5व्या अध्यायाच्या 16व्या 17व्या तसेच 24व्या श्लोकापासून तर 26व्या श्लोकापर्यंत, तसेच 6व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापासून तर 28व्या श्लोकापर्यंत आणि 8व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत निर्गुण निराकाराच्या उपासनेचं महत्त्व सांगितलं. तसेच 6व्या अध्यायाच्या 46व्या श्लोकात साधक भक्ताचा महिमा वर्णन केला आणि 7व्या अध्यायापासून तर 11व्या अध्यायापर्यंत अनेक ठिकाणी अहम, माम इत्यादी पदांनी विशेष रूपाने सगुण साकार तसेच निर्गुण निराकाराच्या उपासनेचं महत्त्व सांगितलं. आणि शेवटी 11व्या अध्यायाच्या 54व्या 55व्या श्लोकामध्ये अनन्य भक्तीचं महात्म्य तसेच त्याचा फलासहित स्वरूपाचं वर्णन केलं. आणि या वर्णनाने अर्जुनाच्या मनात ही जिज्ञासा उत्पन्न झाली की सगुण भगवंताची उपासना करणारे आणि निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे यापैकी कोणता उपासक श्रेष्ठ आहे. या जिज्ञासेने अर्जुन या 12व्या अध्यायाच्या प्रारंभी प्रश्न करीत आहे. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. अर्जुन म्हणाले, देवा, जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून उपासना करतात, तसेच आपणा सगुण परमेश्वराची जी आराधना करतात, उपासना करतात आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, तर या दोन्हीपैकी म्हणजे दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते असे कोण आहेत, असा अर्जुनाने प्रश्न केला. आणि त्या अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना भगवंत सगुण साकार उपासक उत्तम आहेत हे आता दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत. श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मतः. भगवंत म्हटले, अर्जुना, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात ध्यानात मग्न झालेले रत झालेले जे भक्तजन आहेत ते अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात. ते योग्यांमधील उत्तम योगी मला वाटतात. पूर्वीच्या श्लोकामध्ये सगुण साकार परमेश्वराचे उपासक हे उत्तम योगवित्ते आहेत असं भगवंताने सांगितलं. मग यावर अशी शंका येते की निर्गुण निराकार ब्रह्माचे उपासक उत्तम योगवेत्ते नाहीत काय? तर यावर भगवान परमात्मा 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये सांगताय. ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. भगवान म्हणतात, अर्जुना, परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे असे योगी मलाच येऊन मिळतात.
अशा प्रकारे निर्गुण उपासना आणि तिचं फळ याचं प्रतिपादन केल्यावर आता देहाभिमानी माणसांना अव्यक्त गतीची प्राप्ती कठीण असते अशा प्रकारे भगवान सांगतायत 5व्या श्लोकामध्ये. क्लेशोऽधिकतरस्तेषा मव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. भगवंत म्हटले, अर्जुना, सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत, कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. अशा प्रकारे निर्गुण निराकार अशा ब्रह्माच्या उपासनेमुळे देहाभिमान्यांना परमात्म्याची प्राप्ती कठीण आहे असं सांगितल्यावर आता 2 श्लोकांनी सगुण परमेश्वराच्या उपासनेने परमेश्वराची प्राप्ती लवकर व अनायासे होते हे भगवान परमात्मा पुढील श्लोकामध्ये सांगतायत. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. अर्जुना, जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात, तर मी काय करतो, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. अर्जुना, त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. या ठिकाणी भगवान परमात्म्याने शब्द वापरलाय मृत्यू संसार सागरात. हा मृत्यूरूप संसार सागर म्हणजे काय आणि त्यातून भगवंत भक्तांचा लगेचच उद्धार करतात म्हणजे नेमकं काय करतात, तर या जगातील सर्व काही मृत्यूमय, जी कधीही क्षणभर सुद्धा मृत्यूच्या आघातापासून वाचते अशी या जगतामध्ये उत्पन्न होणारी एकही वस्तू नाही. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये असंख्य लाटा उसळत असतात त्याचप्रमाणे या अपार संसारामध्ये जन्म मृत्यूरूपी तरंग अनवरत उसळत असतात. एक वेळ समुद्रातील लाटांची गणना करता येईल, परंतु जोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवाला किती वेळ जन्मावे आणि मरावे लागेल याची गणना करता येत नाही, आणि म्हणूनच याला मृत्यूरूप संसार सागर म्हटलेला आहे. पण मनबुद्धी भगवंतामध्ये लावून जे भक्त भगवंताची उपासना निरंतर करतात, भगवंत त्यांना तात्काळ जन्म मृत्यूपासून कायमचे मुक्त करून येथेच आपली प्राप्ती करून देतात किंवा मेल्यानंतर आपल्या परधामाला घेऊन जातात. इतकेच काय, ज्याप्रमाणे एखाद्याला नावेमध्ये बसून नदी पार करून नेतो, नावाडी एखाद्याला नावेमध्ये बसवतो आणि नदी पार करून नेतो, त्याप्रमाणे भक्तिरूपी नौकेवर बसलेल्या त्या भक्ताला भगवंत स्वतः नावाडी बनून येतो आणि त्याच्या सर्व अडचणी विपत्ती दूर करून फार लवकर त्याला भीषण संसार समुद्राच्या पलीकडे आपल्या परमधामी घेऊन जातात. म्हणजेच भगवंतांनी आपण वर सांगितलेल्या भक्ताला मृत्यूरूपी संसार सागरातून भगवान परमात्मा पलीकडे नेतात. अशा प्रकारे पूर्वीच्या श्लोकामध्ये निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासनेच्या सोपेपणाचे प्रतिपादन केलं, आणि म्हणून आता भगवंत त्याच प्रकारे मन बुद्धी भगवंताचे ठाई लावून सगुण उपासना करण्याची आज्ञा अर्जुनाला देत आहेत. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, माझ्यातच मन ठेव, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर, म्हणजे तू माझ्यातच राहशील, यात मुळीच शंका नाही. इथं भगवान म्हणतात मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय, म्हणजे बुद्धी आणि मन भगवंतामध्ये लावणे
आता हे लावणं म्हणजे नेमकं काय करायचं, कशाला म्हणतात भगवंताकडे मन लावणं, भगवंताकडे बुद्धी लावणं? ऐका, थोडक्यात सांगतो. संपूर्ण चराचर जगाला व्यापून जो सर्वांच्या हृदयामध्ये वसलेला आहे आणि जो दयाळूपणा, सर्वज्ञता, सुशीलता तसेच सुहृदयता इत्यादी अनंत गुणांचा समुद्र आहे, त्या परमदिव्य प्रेममय आनंदमय सर्व शक्तिमान सर्वोत्तम शरण जाण्यास योग्य अशा परमेश्वराचे गुण, प्रभाव, लीला यांचे तत्व तसेच रहस्य चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्यांच्याबद्दल सदा सर्वदा सर्वत्र अढळ निश्चय बाळगणे म्हणजे बुद्धी भगवंतामध्ये लावणे होय. तसेच अशा प्रकारे आपल्या प्रेमास्पद पुरुषोत्तम अशा भगवंताशिवाय इतर सर्व विषयांबद्दल आसक्ती पूर्णपणे दूर करून मन फक्त भगवंतांमध्येच तन्मय करणे, नित्य निरंतर वरील प्रकारे त्याचं चिंतन करीत राहणं म्हणजेच भगवंतामध्ये मन लावणं होय. अशा प्रकारे भगवंताकडे मन आणि बुद्धी लावणं हा प्रकार असतो. या ठिकाणी एक जिज्ञासा वाटते की जर मी वरील प्रकारे तुमच्या ठिकाणी मन बुद्धी लावू न शकलो तर मी काय केलं पाहिजे, तर यावर भगवान परमात्मा सांगतायत. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अर्जुना, जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे अर्जुना, अभ्यास रूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतायत अभ्यास योगेनं म्हणजे अभ्यास योगाने तू मला प्राप्त होण्याची इच्छा कर. अभ्यास योग कशाला म्हणतात आणि त्याद्वारे भगवत प्राप्ती करणे, त्याची इच्छा, भगवत प्राप्तीची इच्छा करणं म्हणजे काय, तर बघा, भगवंताच्या प्राप्तीसाठी नाना प्रकारच्या युक्तीने भगवंतामध्ये चित्त स्थापन करण्याचा जो वारंवार प्रयत्न केला आहे किंवा प्रयत्न केला जातो त्याला अभ्यास योग असं म्हणतात. भगवंताचे ज्या नाम रूप गुण लीला इत्यादी बद्दल साधकाला श्रद्धा प्रेम असेल त्यामध्ये फक्त भगवत प्राप्तीसाठीच वारंवार मन लावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास योग, अर्थात अभ्यास योगाने भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा करणं होय. आता भगवंतामध्ये मन लावण्यासाठी म्हणजे लावण्याची साधने शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे आलेले आहेत. त्यापैकी काही विशिष्ट साधने मी आपल्याला सांगतो. सूर्यासमोर डोळे बंद केल्यावर मनाने सर्वत्र समभावाने जो एक प्रकाशपुंज भासू लागतो त्याहीपेक्षा हजारो पट अधिक प्रकाशाचा पुंज भगवत स्वरूपामध्ये आहे, अशा प्रकारे मनाने निश्चय करून परमात्म्याच्या त्या तेजोमय ज्योतिष स्वरूपामध्ये चित्त लावण्याचा वारंवार प्रयत्न करणे हा पहिला उपाय. दुसरा, ज्याप्रमाणे आगपेटीमध्ये अग्नी व्यापक आहे त्याचप्रमाणे भगवंत हे सर्वत्र व्यापक आहेत असं समजून जिथं जिथं मन जाईल तिथं तिथं सगुण व प्रभाव, तिथे तिथे गुण व प्रभाव यांच्यासह सर्व शक्तिमान प्रेमास्पद अशा परमेश्वराच्या स्वरूपाचं प्रेमाने पुन्हा पुन्हा चिंतन करत राहणे हा दुसरा उपाय. दुसरं साधन. तिसरं साधन असं आहे की जिथं जिथं मन जाईल तेथून ते बाजूला काढून भगवान विष्णू, शिव, राम, कृष्ण इत्यादी यापैकी जो कोणी आपला इष्टदेव असेल त्याची मानसिक किंवा धातू इत्यादीने बनवलेल्या मूर्तीमध्ये किंवा चित्रामध्ये किंवा त्याच्या नामजपामध्ये श्रद्धेने प्रेमाने मन पुन्हा पुन्हा लावण्याचा प्रयत्न करणं हे तिसरं साधन आहे. चौथं साधन असं आहे की भ्रमराच्या गुंजारवाप्रमाणे एक तार ओंकाराच्या ध्वनी करीत त्या ध्वनीमध्ये परमेश्वराच्या स्वरूपाचं पुन्हा पुन्हा चिंतन करीत राहणं हा चौथा साधन आहे, चौथा उपाय. पाचवा उपाय असा आहे की स्वाभाविक श्वास प्रश्वासाबरोबर भगवंताच्या नामाचा जप निरंतर होत राहील यासाठी प्रयत्न करणं. सहावं साधन असं आहे की परमात्म्याचे नाव, रूप, गुण, चरित्र आणि प्रभाव यांचं रहस्य जाणण्यासाठी तद्विषयक शास्त्रांचा वारंवार अभ्यास करणं. आणि सातवा उपाय असा आहे की चौथ्या अध्यायातील 29व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्राणायामाचा अभ्यास करणं. याने काय होतं तर भगवंताच्या ठिकाणी माणसाचं मन लागत असतं. या ठिकाणी अशी जिज्ञासा निर्माण होते की वाटते की जर अशा प्रकारे अभ्यास योग सुद्धा मी करू शकलो नाही
तर मी काय करावं? तर यावर भगवान परमात्मा सांगतायत, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अर्जुना, तू जर वर सांगितल्याप्रमाणे अभ्यासालाही असमर्थ असेल तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू निश्चित मिळवशील. आता या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात, तू केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. त्याला मत्कर्म परमो भव. आता मत्कर्म म्हणजे काय? तर जी कर्मे फक्त भगवंतासाठीच असतात किंवा भगवत सेवा पूजा इत्यादी असतात, भगवंताच्या शिवाय जरा सुद्धा त्यामध्ये स्वार्थ, ममत्व, आसक्ती यांचा संबंध नसतो, त्याला मत्कर्म असं म्हणतात. इथं अर्जुनाला अशी जिज्ञासा वाटू लागली की जर वरील प्रकारे मी तुमच्यासाठी कर्मसुद्धा करू शकलो नाही तर मी काय करावं देवा? यावर भगवान परमात्मा पुढे म्हणतायत 11व्या श्लोकामध्ये, अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेलं साधन करायलाही जर तू असमर्थ असशील अर्जुना, तर मन, बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्माच्या फलांचा त्याग कर. इथं सर्व कर्माचा त्याग कर. आता सर्व कर्म म्हणजे कोणती कर्म आणि त्याचा फलत्याग करणं म्हणजे नेमकं काय करायचं? तर बघा, यज्ञ, दान, तप, सेवा आणि वर्णाश्रम धर्माप्रमाणे उपजीविका, तसेच शरीर निर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या शास्त्र संमत सर्व कर्माचा वाचक म्हणजे या ठिकाणी सर्व कर्म हा शब्द आहे. ती सर्व कर्मे यथायोग्यपणे करीत या लोकीच्या किंवा परलोकीच्या भोगाच्या प्राप्तिरूप असे जे त्याचं फल आहे त्याबद्दल ममता, आसक्ती, कामना यांचा सर्वथा त्याग करून टाकणे म्हणजे सर्व कर्माचा त्याला फलत्याग असे म्हणतात. 6व्या श्लोकापासून 8व्या श्लोकापर्यंत अनन्य ध्यानाचे फलासह वर्णन करून 9व्या श्लोकापासून तर 11व्या श्लोकापर्यंत एक प्रकारचे साधन करण्यास असमर्थ असल्यास दुसरे साधन सांगत शेवटी सर्व कर्म फल त्यागरूपी साधनाचे वर्णन केले आहे. त्यामुळे अशी शंका येते की कर्मफल त्यागरूपी साधन वर सांगितलेल्या इतर साधनांपेक्षा निम्न श्रेणीचे असेल. अशी जर शंका निर्माण झाली तर ही शंका दूर करण्यासाठी कर्मफलाच्या त्यागाचे महत्त्व पुढच्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतायत. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांती रनंतरम. अर्जुना, मर्म वर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फलाचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोब शांती मिळते. आता मागील श्लोकामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तीची अंगभूत वेगवेगळी साधने सांगून त्यांचं फळ म्हणून परमेश्वराची प्राप्ती होती असे भगवंताने सांगितले. आणि म्हणून भगवंताला प्राप्त केलेल्या प्रेमी भक्तांची लक्षणे जाणण्याची इच्छा झाल्यावर आता पुढील 7 श्लोकांमध्ये भगवंत प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी भक्तांची लक्षणे भगवान परमात्मा सांगतायत. कशी असतात ते ज्ञानी भक्त?
ज्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलेलं आहे, भगवान म्हणतात अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारस सम दुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिय. ज्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली असा ज्ञानी भक्त कसा असतो? अर्जुना ऐक, जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा असतो, स्वार्थ रहित असतो, सर्वांवर प्रेम करणारा आणि अकारण दया करणारा असतो. माझेपणा आणि मीपणा त्याच्या अंतःकरणात नसतो. सुखात आणि दुःखात समभाव असलेला तो असतो. तसेच क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा तो असतो. तसेच जो योगी नेहमी संतुष्ट होतो, ज्याने शरीर मन इंद्रिये ताब्यात घेतलेली आहेत, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा आहे, तो मन बुद्धी मलाच अर्पण केलेला भक्त, माझा भक्त मला प्रिय आहे. भगवंतांनी 13व्या आणि 14व्या अध्यायामध्ये 13व्या आणि 14व्या अध्यायामध्ये सिद्ध भक्तांची 12 लक्षणं सांगितली आहेत. त्यातलं पहिलं लक्षण असं आहे, अद्वेष्टा सर्व भूताना. अनिष्ट करणाऱ्यांचे 2 प्रकार असतात. इष्टाच्या प्राप्तीत अर्थात धन मान सन्मान आदर सत्कार इत्यादीच्या प्राप्तीत बाधा निर्माण करणारे एक. दुसरे असे की अनिष्ट पदार्थ क्रिया व्यक्ती घटना इत्यादीशी संयोग करणारे. भक्ताच्या शरीर मन बुद्धी इंद्रिये या सिद्धांतांच्या प्रतिकूल मग कोणी कितीही कोणत्याही प्रकारचे व्यवहार करो, इष्टाच्या प्राप्तीत बाधा आणो, कोणत्याही प्रकारची आर्थिक शारीरिक हानी करो, परंतु भक्ताच्या अंतःकरणात त्याच्याविषयी कधीही किंचितही द्वेष नसतो, कारण तो प्राणी मात्रामध्ये आपल्या प्रभूलाच व्याप्त पाहतो. अशा स्थितीत तो विरोध करील तर कोणाशी करील? रामचरित मानसमध्ये म्हटलेलं आहे, निज प्रभुमय देख ही जगत केही सन करही विरोध. आणि म्हणून त्याला सर्वभूतानां अद्वेष्ट असं म्हणतात. मैत्रः करुण एवच. भक्ताच्या अंतःकरणात प्राणीमात्रांविषयी केवळ द्वेषाचा अत्यंत अभावच नसतो, तर संपूर्ण प्राण्यांविषयी भगवत भाव झाल्यामुळे त्याचा सर्वांशी मैत्री आणि दयेचाही व्यवहार होतो. म्हणून भगवान म्हणतात मैत्र करुण एवच. आणखी कसा असतो भक्त? निर्ममः. जरी भक्ताचा प्राणीमात्रांविषयी स्वाभाविक मैत्री आणि करुण्याचा भाव राहतो, तरी पण त्याची कोणाविषयी किंचित मात्र ही ममता नसते, म्हणजे तो निर्मम असतो. प्राणी आणि पदार्थाविषयी ममता म्हणजे माझेपणाच मनुष्याच्या संसार बंधनाला कारण होतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, ममत्व घेतल्यामुळे बंधन येतं. भक्त मात्र ममता रहित असतो. त्याचे आपले म्हणविले जाणारे शरीर इंद्रिये मन बुद्धी याविषयी सुद्धा मुळीच ममता नसते. साधकाकडून ही चूक होत असते की तो प्राणी आणि पदार्थावरील तर ममता हटवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्या शरीर मन बुद्धी आणि इंद्रिये यांच्यावरही सुद्धा ममता हटवण्याकडे तो विशेष लक्ष देत नाही. म्हणूनच तो सर्वथा निर्मम होऊ शकत नाही. त्यानंतर निरहंकार. शरीर इंद्रिये आणि जड पदार्थांना आपले स्वरूप मानल्यामुळे अहंकार उत्पन्न होतो. भक्ताची आपल्या शरीराधिकांविषयी किंचित मात्र सुद्धा अहंबुद्धी नसल्या कारणाने, त्याचप्रमाणे केवळ भगवंताशी असलेल्या आपल्या नित्य संबंधाचा अनुभव झाल्यामुळे
त्याच्या अंतःकरणात आपोआप ते श्रेष्ठ दिव्य अलौकिक गुण प्रगट होऊ लागतात. त्या गुणांनीही तो आपले गुण मानत नाही, तर दैवी संपत्ती असल्याने भगवंताचेच समजतो. सच्चे असल्यामुळेच ते गुण सद्गुण म्हटले जातात. अशा स्थितीत भक्त त्यांना आपले कसे काय मानू शकतो, म्हणून तो सर्वथा अहंकार रहित असतो. भगवान म्हणतात अजून कसा असतो, समदुःख सुख. भक्त सुखदुःखाच्या प्राप्तीत सम राहतो, अर्थात अनुकूलता प्रतिकूलता त्याच्या अंतःकरणात राग द्वेष हर्षशोक इत्यादी विकार उत्पन्न करू शकत नाही. अजून कसा असतो, क्षमी, म्हणजे आपला कोणताही अपराध करणाऱ्यास कोणत्याही प्रकारचा दंड देण्याची इच्छा न ठेवता त्याला क्षमा करणाऱ्याला क्षमी असं म्हणतात. पुढे भगवान म्हणतात तो कसा असतो, संतुष्ट सततम. जीवाला मनाच्या अनुकूल प्राणी पदार्थ घटना परिस्थिती इत्यादीच्या संयोगात आणि मनाच्या प्रतिकूल प्राणी पदार्थ घटना इत्यादी वियोगात एक संतोष असतो. मनाच्या अनुकूल प्राणी पदार्था परिस्थितीविषयी संयोग आणि प्रतिकूल प्राणी पदार्थाविषयी वियोग याच्याविषयी संतोष असतो. परंतु पदार्थ विजातीय आणि अनित्य असल्याने हा संतोष स्थायी राहू शकत नाही. जीव स्वतः नित्य असल्यामुळे त्याला नित्य परमात्म्याच्या अनुभूतीचेच वास्तविक आणि स्थायी संतोष होत असतो. भगवत प्राप्ती झाल्यानंतर भक्त निरंतर संतुष्ट असतो, कारण त्याचा भगवंताशी कधीही वियोग होत नाही आणि त्याला नाशवान संसाराची कोणतीही आवश्यकता राहत नाही, म्हणून त्याच्या असंतोषाचे कोणतेही कारण राहत नाही. आणि या संतुष्टतेमुळे तो संसाराच्या कोणत्याही प्राणी पदार्थाविषयी याच किंचित मात्र सुद्धा महत्वबुद्धी ठेवत नाही, म्हणून तो कसा असतो, संतुष्ट राहतो सतत. नंतर पुढे काय म्हणतात, योगी भक्ती योगाद्वारा परमात्म्याला प्राप्त झालेल्या पुरुषाचं नाव या ठिकाणी योगी म्हटलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात यतात्मा, ज्याचा मन बुद्धी इंद्रियांचा सर्व संपूर्ण शरीरावर अधिकार आहे, तो यतात्मा आहे. दृढ निश्चय सिद्ध महापुरुषाच्या दृष्टीत संसाराच्या स्वतंत्र सत्तेचा संपूर्ण अभाव असतो. त्याच्या बुद्धीत एका परमात्म्याचीच अटळ सत्ता राहते आणि म्हणून त्याच्या बुद्धीत विपर्यय असा असणारा जो दोष म्हणजे काय, प्रत्यक्षण बदलणाऱ्या संसाराचे स्थायी दिसणे ते त्याच्या ठिकाणी राहत नसते. त्याला एका भगवंताशीच आपल्या नित्य सिद्ध संबंधाचा अनुभव होत राहत असतो, म्हणून त्याचा भगवंताच्या ठिकाणी दृढ निश्चय राहत असतो. मय्यर्पित मनोबुद्धी ही, जेव्हा साधक एक मात्र भगवत प्राप्तीलाच आपला उद्देश मानतो आणि स्वतः भगवंताचाच होऊन जातो, तेव्हा त्याचं मन बुद्धी आपोआप भगवंतात लागतात. तर मग सिद्ध भक्ताचं मन बुद्धी भगवंताला अर्पित राहतील. हे काय सांगावं लागेल, भगवान परमात्मा अशा प्रकारे लक्षणाने जे युक्त असतात, यह भक्त समे प्रिया, असे जे भक्त आहेत तर ते मला प्रिय आहेत. आता भगवान परमात्मा सिद्ध भक्तांच्या लक्षणाचं दुसरं प्रकरण आरंभ करतात, ज्यामध्ये 6 लक्षणांचं वर्णन आहे. ते पुढच्या श्लोकामध्ये, यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यस् स च मे प्रियः. ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही, जो हर्ष मत्सर भीती आणि उद्वेग इत्यादींपासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. भगवंत म्हणतात, अर्जुना, ज्याला कशाची अपेक्षा नाही, अनपेक्षः. शुचिही, जो अंतर्बाह्य शुद्ध, दक्ष चतुर, उदासीनो म्हणजे तटस्थ, गतव्यतः म्हणजे दुःखमुक्त आहे, असा
कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. यो न हृषती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य समे प्रिय. अर्जुना, यो न हृषती, जो कधी हर्षयुक्त होत नाही, न द्वेष्टी, जो कधी द्वेष करत नाही, न शोचती, शोक करीत नाही, न कांक्षती, इच्छा सुद्धा करीत नाही, त्याचप्रमाणे जो शुभ आणि अशुभ सर्व कर्माचा त्याग करणार आहे, शुभाशुभ परित्यागी, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. शमशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसंगविवर्जितः. अर्जुना, जो शत्रू मित्र मान अपमान यांच्याविषयी समभाव बाळगतो. शत्रौ च मित्रे च समः तथा मान अपमानयोः अपि समः. तसेच शीतोष्ण म्हणजे थंडी ऊन, सुख दुःख इत्यादी जे द्वंद्व असतात त्यांची वृत्ती त्या द्वंद्वांमध्ये सारखीच असते, त्याला आसक्ती नसते. जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताला प्रार्थना करतात, अशा कोणत्या पुण्याने मी त्या द्वंद्वरहित झालेल्या महात्म्याची सेवा करण्याकरता मी पात्र होईन. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरः. ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो निंदेला स्वीकारत नाही आणि स्तुतीला सुद्धा स्वीकारत नाही. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासोनी. ज्ञानोबाराय म्हणतात, जो निंदे ते नेगे स्तुती ते न श्लागे आकाशा न लगे लेपू जैसा. ज्या पुरुषाला निंदा स्तुती सारखीच वाटते, जो ईश स्वरूपाचं मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो. येन केनचित संतुष्टः, जे काही मिळालं त्याने आपला शरीर निर्वाह चालवतो आणि त्यात समाधानी असतो, संतुष्ट असतो. निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. परमात्म्याला प्राप्त केलेल्या सिद्ध भक्तांची लक्षणे सांगितल्यावर आता ती लक्षणे आदर्श मानून मोठ्या प्रयत्नाने त्यांचे चांगल्या प्रकारे सेवन करणारे परमश्रद्धाळू आणि शरणागत अशा भक्तांची प्रशंसा करण्यासाठी त्यांना
आपले अत्यंत प्रिय असे म्हणून भगवंत या अध्यायाचा उपसंहार करीत आहेत. ये तो धर्म्या मृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियः भक्तास्ते तीव मे प्रियः. परंतु हे अर्जुना, जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन या आत्तापर्यंत वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचं निष्काम प्रेम भावाने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. भक्तः ते मे अतीव प्रियः, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. पहिल्या 7 श्लोकांमध्ये भगवत प्राप्त सिद्ध भक्तांच्या लक्षणाचं वर्णन करीत त्यांना भगवंतांनी आपले प्रिय भक्त म्हटले. या श्लोकामध्ये जे सिद्ध नाही आहेत परंतु या लक्षणांची किंवा या लक्षणांनी उपासना करणारे साधक भक्त आहेत, त्यांना अतिशय प्रिय म्हटलंय. तर यामध्ये भगवंतांनी असं कोणतं रहस्य सांगितलेलं आहे? तर बघा, ज्या सिद्ध भक्तांना भगवंताची प्राप्ती झाली आहे त्यांच्यामध्ये वरील लक्षणे स्वाभाविकपणेच असतात आणि भगवंताशी त्यांचा नित्य तादात्म्य संबंध असतो आणि म्हणून त्यांच्यामध्ये हे गुण असणे ही काही फार मोठी बाब नव्हे. परंतु ज्या एकनिष्ठ साधक भक्तांना भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही तरीही भगवंतावर विश्वास ठेवून परमश्रद्धेने तन मन धन सर्वस्व हे भगवंताला अर्पण करून ते त्याचेच परायण होतात, तसेच भगवंताच्या दर्शनासाठी निष्काम भावनेने प्रेमपूर्वक निरंतर असे त्याचे चिंतन करत राहतात आणि सतत प्रयत्न करून वरील लक्षणांप्रमाणे आपले जीवन घालवू इच्छितात. अशा त्या प्रत्यक्ष दर्शनाशिवाय फक्त विश्वासावर त्यांनी इतके अवलंबून राहणे ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे भगवंतांना ते विशेष प्रिय असतात. अशा प्रेमी भक्तांना भगवंत नित्य आपली संगती देऊन जोपर्यंत संतुष्ट करत नाही तोपर्यंत ते त्या भक्तांचे ऋणी बनून राहतात, अशी भगवंताची मान्यता आहे. आणि म्हणून भगवंतांनी त्यांना सिद्ध भक्तांपेक्षाही अतिशय प्रिय असं म्हटलेलं आहे. ते अतिशय उचितच आहे. भक्तास्ते तीव मे प्रियः. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.